शासकीय अनाज गोदाम कलमनुरी के हमाल मजदूरों को पिछले 4 महीनों से मजदूरी का भुगतान नहीं मिला। जनवरी, फरवरी, मार्च और अप्रैल 2026 की मजदूरी बकाया होने के कारण हमाल मजदूरों में तीव्र आक्रोश देखा जा रहा है। इसके विरोध में हमालों ने बीते 14 मई से कलमनुरी गोदाम में काम बंद आंदोलन शुरू कर दिया है, परंतु प्रशासन की ओर से अब तक इस मामले में कोई भी ठोस निर्णय नहीं लिया गया, जिसके चलते 7 दिन बीत जाने के बाद भी हमाल मजदूरों का काम बंद आंदोलन जारी है। 4 महीनों से मजदूरी न मिलने के कारण आर्थिक संकट और कर्ज के जाल में फंसे हमाल मजदूरों के अनुसार हमाली ही उनके और उनके परिवारों के उदर निर्वाह का एकमात्र साधन है। पिछले 4 महीनों से बिल पास न होने के कारण उनके सामने गहरा आर्थिक संकट खड़ा हो गया है। घर खर्च चलाना और दैनिक जरूरतें पूरी करना भी मुश्किल हो चुका है। कई मजदूर कर्ज के बोझ तले दब गए हैं। हमालों का कहना है कि प्रशासन की इस लापरवाही के कारण वो बड़े आर्थिक संकट में फंस गए हैं। ऐसे में हमाल मजदूर बकाया मजदूरी तुरंत देने की मांग प्रशासन से कर रहे हैं। हम शासकीय धान्य गोडाउन कलमनुरी के हमाल है। मैं मुकरदम हूँ और हम सम पे बैठे आले। हमने 7 तारीख को लेटर दिए थे कलेक्टर ऑफिस, 14 तारीख को हम सम कर रहे बोल के। तो 14 तारीख से आज 20 तारीख है, अभी तक हमको कोई आश्वासन नहीं आया और 4 महीने का बिल बाकी है। माह है जनवरी, फरवरी, मार्च और अप्रैल। और उसके अंदर ये विषय है कि हम हमाली बिल बाकी है, हमाली बिल बाकी है। और हम माथाड़ी कामगार नोटगुड 11 जन आए और हमारी मांगनी है कि जल्दी से जल्दी हमारा बिल पास करा के शासन ने देना। तालुका जहाँ माथाडी कामगार आहे आम्ही 11 जण इथं। जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल आणि मे संपत आलं। 4 महिन्याचा बिल आतापर्यंत आम्हाला भेटला नाही। आम्ही काय करावं, काय खावं ही प्रशासनाला आमची विनंती आहे की 4-4 महिने आम्ही कसं काय जगावं हे आम्हाला काही समजत नाही की आम्ही इतकं मेहनतीचं काम करतो, जे की दिवसभरातून आम्हाला 4 ते 5 कॅन फक्त पाणीचे लागतात। 100 रुपये आमचा रोजचा खर्च फक्त पाण्याचा आहे। आणि संध्याकाळला आम्ही जे काम करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही जे काम करतो, तर संध्याकाळी आम्ही जेव्हा कपडे काढतो तेव्हा आमच्या बनवणीवर फक्त नमक असते। आणि एवढं मेहनतीचं काम असून आम्हाला प्रशासन 4-4 महिने पेमेंट देत नाही। आम्ही कसं जगाव? आज 6 दिवस झाले आतापर्यंत आम्हाला काही आश्वासन कलेक्टर ऑफिसहून काही भेटलं नाही आतापर्यंत, जे आम्हाला नाही का उपाशी मरण्याची पाळी आहे। प्रशासनाला ही आमची मागणी आहे ना आता लागते। आणि शाळा उघडणार आहे, लेकरं बाळाचा खर्च, फी हे आम्ही 11 जण कसं काय करावं हे प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमचा 4 महिन्याचा पेमेंट एकदम करावं। जे की आमच्यापाशी आतापर्यंत 4 महिने पेमेंट नाही झालं तर आम्ही नाही का लोकांकडून उसने घेतो, काही असं दागिने विकून खायची वेळ आली आम्हाला। तर प्रशासनाला ही कळकळीची विनंती आहे। माथाडी कामगार कळमनुरी तालुक्याचे आम्ही जे 6 दिवस झाले आतापर्यंत आमचा गोदाम बंद आहे आणि आम्हाला फोन येतात की काम सुरू करा। काम कसं सुरू करावं जेव्हा आम्हाला 4-4 महिन्याचा पेमेंट नाही भेटला? आम्ही खावावं काय, जगावं काय हे आम्हाला काहीही कळत नाही। जे फक्त आमचा पाण्याचा खर्च रोजचा, आता पाय ही कॅन ठेवलेली आहे इथं, बसून फक्त पाणी पिवावं लागायला, जेवण नाही काय नाही। दवाखाना आहे, सुख दुःख आहे, कुठं यायचं आहे, कुठं जायचं आहे, काही नाही। आमच्यापाशी काही पैसे नाही। जे प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की 4 महिन्याचा पेमेंट एकदम करावे, नंतर आम्ही गोदाम उघडणार, नाही तर तोरक आमचं आंदोलन असंच राहील। आणि जेव्हा काही समजा नाही भेटलं तर आम्ही शाळा कसे घालावले का? प्रशासनाला आमची विनंती आहे की 4 महिन्याचा पेमेंट पूर्ण करावे, ही तात्काळ नम्र विनंती। 14 तारखेपासून आमचे हमाल बांधव सगळे उपोषणाला बसलेले आहे। 4 महिने झाले। जानेवारी महिन्यापासून यांचं बिल नाही भेटलं, काही नाही आणखीन, तरी शासन याच्यावर काही तोडगा काढत नाही, निर्णय घेत नाही, काही नाही। रोज यायले तर बसायले तर शासनाचा आणखीन कोणताही व्यक्ती किंवा कोणीच आलं नाही विचारायला काय झालं काय नाही। आमची विनंती आहे की आमच्या बांधवांचं बिल लवकरात लवकर भेटावं आणि गोदाम चालू व्हावं।